आपल्या देशामध्ये दोन प्रकारचे कायदे चालू आहेत. जेव्हा गोष्ट आपल्यावर येते तेव्हा संपूर्ण मशिनरीला ऍक्टिव्हेट केले जाते. जेव्हा गोष्ट आपल्यावर येते तेव्हा पोलिसवाल्यांना त्यांच्या मागे सोडलं जाते. जेव्हा गोष्ट आपल्यावर येते तेव्हा पूर्ण आयटी सेल त्यांच्या मागे हात धुवून लागतो. ही रीती का बघा, ही जंतर मंतरवर प्रोटेस्टमध्ये जाते तेव्हा आसपास विद्यार्थी बरेच आपल्या पंतप्रधानांना शिव्या देत असतात रागामध्ये, तेव्हा ही पण रागामध्ये येऊन खूप वाईट शिवाय देते. त्या शिवीचं आपण समर्थन करत नाही. तिने जे केले ते 100% चुकीचंच होतं. पण त्यानंतर तिचं खूप हरासमेंट झालं, तिच्यावर एफआयआर झाली, शेवटी तिला पकडलं पण आणि तिच्याकडून पूर्ण देशाची माफी सुद्धा मागून घेतली किंवा तिने स्वतःहून ती मागितली असेल. पण दुसरीकडे बघा, ही स्वतःला हिंदू शरणी म्हणून घेणारी रिद्धिमा शर्मा हिंदू मुस्लिम केल्याशिवाय हिला एक घास सुद्धा जात नाही. ही आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी बद्दल काय बोलते हे बघा. इतना हरामखोर आदमी था। आप कहते थे कि जी बापू तो चरखा चलाता था, बापू की तो आंतें दुखती थी, बापू के तो हार्ड कांपते थे, बापू के हार्ड एकदम स्ट्रेट रहते थे, सीना तान के खड़ा रहता था अंग्रेजों के सामने। तो आप जैसे ही कोई जवान नौसिया दिख गए, और आ जा कमर झुकी, कंधे झुके। हा या रिद्धिमा शर्माचा जुना व्हिडिओ, पण फादर ऑफ नेशन असलेल्या महात्मा गांधींना ही वाईट बोलते, त्यांना हरामखोर सुद्धा म्हणते. मग अशा या मुलीवर एफआयआर का दाखल होत नाही, अशा मुलीचं हरासमेंट का केलं गेलं नाही, अशा मुलीच्या मागे आयटी सेल का नाही पडलं तेव्हा. तर दुसरीकडे ह्या मुलीलाच बीजेपीच्या एखाद्या इव्हेंटमध्ये बोलून तिचा सत्कार केला जातो, तिचा सन्मान केला जातो, तिला पुरस्कार दिले जातात, तिच्या बाजूला थांबून फोटो काढले जातात. म्हणजे आता आपल्या देशामध्ये जो बीजेपीच्या समर्थनामध्ये बोलेल आणि जो बीजेपीच्या विरोधामध्ये बोलेल, अशा वेगवेगळ्या लोकांसाठी दोन वेगवेगळे कायदे तयार झालेले आहेत.